शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवर पोलिसांनी 23 लाखांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त। परप्रांतीय नागरिकाला प्रतिबंधित गुटखा तस्करी करताना अटक। राष्ट्रीय महामार्ग आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्यांना तस्करीकरिता सोयीस्कर। मध्य प्रदेशातील सुगंधित तंबाखूचा माल राज्यात विक्रीची परवानगी नसताना त्याची वाहतूक केल्याने तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी धडक कारवाई करीत तस्करांना चांगलाच दणका दिलाय। या कारवाईत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील सेंद्रा येथून तंबाखू भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांनी पथकास सीमा तपासणी नाका येथे कारवाई करण्यासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला। काल सकाळी 6:30 वाजता संशयित ट्रक क्रमांक DL 01 GC 5154 येताच थांबविण्यात आला। चालकाने चौकशीत माहिती देण्यास टाळाटाळ केली। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असताना सुगंधी तंबाखूचा माल बेकायदेशीर मार्गाने वाहतूक करण्याचा प्रयत्न या कारवाईने पोलिसांनी हाणून पाडला। 4,70,400 रुपये किमतीचा आराधना छाप सुगंधी तंबाखू, 3,96,800 रुपये किमतीचा प्रीमियम रत्न छाप सुगंधी तंबाखू व 15 लाखांचा ट्रक असा एकूण 23,67,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चालक सद्दाम मुनिजर, सहचालक मो बिलाल फजर खान, राहणार फिरोजपूर, तालुका पुलहाना, जिल्हा नूह, हरियाणा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, असई रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, संतोष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, कृष्णा पावरा यांनी केली। आज दिनांक 30 जानेवारी रोजी पहाटे गोपनीय बातमी मिळाली होती की सेंद्रियाहून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू सुगंधित आराधना छाप आणि रत्ना प्रीमियम रत्ना तंबाखू याची वाहतूक होणार आहे। त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून संबंधित ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले। त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये सदर प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला। यामध्ये सद्दाम मुनिवर हा चालक व क्लीनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांना सुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे। सदर गुन्हा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP सचिन हिरे सर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत। या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, शिरपूर।